म्हणशीला जीवा तारे साध तुलाही पोचल का दारोदारी हुडकल भारी थांग तुझा कधी लागल का श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीहारी भेटल का वाट मला त्या गाभाऱ्याची आज कोणी तरी दावल का माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल संगतीन ओलांडला अवघड घाट संगतीन ओलांडला अवघड घाट चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट सुख दुःख एकामेका वाटला वाटाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला
तुझ्या आलं जगण्याचं भान सोबतीनं तुझ्या आलं जगण्याचं भान अचूक पडलं माझ्या आयुष्याचं दान तेजोमय रूप तुझं जवा मी पाहिलं मिळाली उभारी बळ हत्तीचा लाभाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला
Hare
मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना. बालपणी मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना. अमृताहुनी गोड पाजलास पान्हा. अमृताहुनी गोड पाजलास पान्हा. हो अमृताहुनी गोड पाजलास पाना. तुझ्या उपकाराची कधी जाणीव झालीच नाही. तुझ्या उपकाराची कधी जाणीव झालीच नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. रक्ताचे पाणी तुझ्यासारखे कष्ट गे आई नाही केले कोणी. तुझ्यासारखे कष्ट गे आई नाही केले कोणी. तुझ्यासारखे कष्ट गे आई नाही केले कोणी. तुझ्या गया मायेची सर कुणाला येणार नाही. तुझ्या गया मायेची सर कुणाला येणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी
या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. आठवून त्या पुंडलिकाला, करमाय पित्याची सेवा, आठवून त्या पुंडलिकाला. दुखवू नको रे कधी मानवा तुझ्याच आई बापाला, दुखवू नको रे कधी मानवा तुझ्याच आई बापाला. आठवून त्या पुंडलिकाला, करमाय पित्याची सेवा, आठवून त्या पुंडलिकाला. दुखवू नको रे कधी मानवा तुझ्याच आई बापाला, दुखवू नको रे कधी मानवा तुझ्याच आई बापाला. मानवा तुझ्याच आई बापाला, आई बापाला, आई बापाला, आई बापाला, आई बापाला. तुझ्यासाठीच आईने मांडीचा पाळणा केला, तुला रडताना पाहुनी बाप तो धावून आला. तुझ्यासाठीच आईने मांडीचा पाळणा केला, तुला रडताना पाहुनी बाप तो धावून आला. तुला उदरात 9 महिने आईने ठेविले बेड्या, तुझ्यासाठीच मातेने दुःख ते सोसले बेड्या. तुला उदरात 9 महिने आईने ठेविले बेड्या, तुझ्यासाठीच मातेने दुःख ते सोसले बेड्या. छातीशी तुला बघ धरले अमृत रूपी दूध प्याला, छातीशी तुला बघ धरले अमृत रूपी दूध प्याला. दुखवू नको रे कधी मानवा तुझ्याच आई बापाला, दुखवू नको रे कधी मानवा तुझ्याच आई बापाला. करमाय पित्याची सेवा, आठवून त्या पुंडलिकाला, करमाय पित्याची सेवा, आठवून त्या पुंडलिकाला. दुखवू नको रे कधी मानवा तुझ्याच आई बापाला, दुखवू नको रे कधी मानवा तुझ्याच आई बापाला.
आई बापाला, आई बापाला, आई बापाला, आई बापाला. विसरू नको रे आई बापाला, जिजवीन जाने काया, काया जिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटर गाडी. तुला मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटर गाडी. तुला मिळेल बंगला माडी, शेतीवाडी मोटर गाडी. आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी, आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला लावशील भीक मागाया. काया जिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. मिळेल बायको पोर, गणगोत्र मित्र परिवार. तुझ मिळेल बायको पोर, गणगोत्र मित्र परिवार. तुझ मिळेल बायको पोर, गणगोत्र मित्र परिवार. स्वार्थाने भरलेला हा मायेचा बाजार, स्वार्थाने भरलेला हा मायेचा बाजार. स्वार्थाने भरलेला हा मायेचा बाजार. जीवनामधली अमोल संधी नको घालवू वाया. काया जिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. आई बाप
जिवंत असता तू नाही केली सेवा, आई बाप जिवंत असता तू नाही केली सेवा. आई बाप जिवंत असता तू नाही केली सेवा, न मेल्यावरती कशाला रे म्हणतोस देवा देवा, अन मेल्यावरती कशाला रे म्हणतोस देवा देवा. अन मेल्यावरती कशाला रे म्हणतोस देवा देवा. बुंदी लाडूच्या पंगती बसती नंतर तुझे वाया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली कृपेची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती असतो त्यांचा आधार, जीवनाच्या वाटेवरती असतो त्यांचा आधार. व्यासपीठावरील महाराज, BMCचे कर्मचारी आणि या कार्यक्रमासाठी जमलेले आप्तेष्ट ग्रामस्थ बंधू भगिनी, नेहमीच बरेचसे कार्यक्रम होतात, परंतु हा एक आगळा वेगळा सोहळा आज माझ्या जीवनामध्ये मी बघत आहे. एक मिनिट. त्या बाबतीत बोलताना काही गोष्टींचा विचार जरूर करावा लागतो. आज आपण जे काही जीवन जगत आहोत त्या जीवनाच्या ज्याची सुरुवात ज्याच्यापासून होते शेवटपर्यंत ती म्हणजे आपली आई. 9 महिने आईच्या उदरी आपण वाढत असतो आणि या 9 महिन्यामध्ये आईने जे काय आपल्यासाठी कष्ट घेतलेले असतात ते कष्ट कसे असतात हे फक्त ती माताच, ती आईच समजू शकते, जाणवू शकते, सोसू शकते. काय वेदना असतात, किती त्रास असतो आणि किती अडचणी असतात. एखादे आपल्या ताटातलं संपूर्ण जरी त्या बालकाला द्यायला लागलं तरी ती मागचा पुढचा विचार करत नाहीये.
संपूर्ण ताटातलं ती त्या बालकाला देत असते. स्वतः जरी उपाशी जरी राहिली तरी ती त्याची पर्वा करत नाही, पण आपलं बाळ कसं वाढेल याची काळजी ती करत असते. हे करत असताना तिला दुसऱ्या कशाची कमी कशी जगेल, कसा उद्याचा दिवस माझा कसा येईल याची कधी कधी चिंता करत नाही. असं म्हणतात का परमेश्वराला सगळ्यांकडे जाता आलं नाहीये, म्हणून परमेश्वरानं आई निर्माण केली आणि आई हीच आपली परमेश्वर असं मी मानतो, समजतो. तरी त्या आईचे जे उपकार असतात आपल्यासाठी, ज्या आईच्या उपकारांमुळे आपण हे सगळं विश्व बघतोय. आज आम्ही जे काही छोटे मोठे कर्मचारी, अधिकारी किंवा व्यावसायिक झालेलो आहोत, हे फक्त आईमुळेच घडू शकतं. बाकी इतर दुसरं कोणाकडनं होऊ शकत नाही. म्हणून असंही म्हटलं जातं का आपल्या हाडा माणसांच्या आपल्या अंगाची चामडी काढून जरी चपला बनवल्या आणि त्या आईला जरी पायात वापरायला दिल्या तरी आईचे उपकार आपण फेडू शकत नाहीये. काही दिवसापूर्वी मी आपलं तीर्थक्षेत्र काशी येथे गेलो होतो आणि तिथला एक गाईड होता. त्या गाईडने एका ठिकाणची महती सांगत होता आणि ती महती सांगता सांगता एक महती सांगितली होती. तिथं बरेचसे मंदिर आहेत, त्या बरेचसे घाट आहेत. त्या घाटावर एका घाटावर गेलो आणि त्या घाटावरून एक मंदिराकडे तो गाईड हात करायचा का हे असं मंदिर आहे, हा असा घाट आहे, तो तसा घाट आहे, ही सगळी माहिती सांगत होता. आणि त्या ठिकाणी तुम्ही कधी बरेचसे गेलेले असाल किंवा कधी कोणी गेले तर तुम्ही ते एक मंदिर आवर्जून लांबून दिसतं, तुम्ही आवर्जून पहा. कारण ते मंदिर असं आहे का आपल्या घराच्या ज्या दोन दर्शनीय दोन बाजू असतात त्या सर्वसाधारणपणे एका लेवलमध्ये असतात, एका पातळीमध्ये असतात. दोन्ही घराचे दोन्ही कोपरे एका पातळीमध्ये असतात. उदाहरणार्थ आपलं स्टेज जरी बघितलं तर दोन्ही स्टेज सर्वसाधारणपणे एका लेवलमध्ये असतं. परंतु काशीला एक मंदिर असं आहे का जर एक कोपरा जर 5 फूट असेल तर दुसरा कोपरा फक्त 1 फूट खाली असं तिरपं झुकलेलं मंदिर आहे. तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलं असेल. तर त्या मंदिराची महती जेव्हा सांगितली त्यानं कमळे ते मंदिर ज्यांनी बांधलेलं आहे ते मंदिर पूर्वी असं जसे रेग्युलर मंदिर आहेत, जसे सगळी मंदिर आहेत त्या मंदिरांप्रमाणेच होतं. परंतु ज्यांनी कोणी ते मंदिर बांधलं त्याने असं सांगितलं का आई हे मंदिर मी तुझ्या स्मरणार्थ बांधत आहे आणि आता तुझे माझ्यावर जे काही उपकार आहेत ते फिटले असं मी समजतो. परंतु त्याच काळी ते मंदिर म्हणे ज्या वेळेस त्या माणसानं असं सांगितलं तेव्हा ते मंदिर असं कल्लं गेलं, म्हणून एक बाजू त्या मंदिराची तिरपी झालेली आहे आणि एक बाजू अशी वरती आहे. कारण त्याचं कारण असंच आहे, कारण आपण काही जरी केलं तर आईचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही, अशा त्या मंदिराची महती आहे. आपला नरेश ज्यांनी आम्हाला वारंवार फोन करून सांगितलं का साहेब यायचं कार्यक्रम आहे, कार्यक्रम काय काही समजत नव्हतं पण आईचा वाढदिवस यायचं. आता नरेश तर माझं रिलेशन जर बघितलं तर ते आत्ताचं नाही आहे, कारण नरेशचे वडील जेव्हा BMC मध्ये होते एक चालक होते, पण ते तानसाला काम करायचं, मी कापरोडीला काम करायचो. परंतु आमचे जे रिलेशन घडलेले आहेत आज महापालिकेतला जो कोणी कर्मचारी असेल, जो कोणी कार्यरत अधिकारी असेल, त्यांचे रिलेशन हे आमचे असे घडलेले आहेत, त्यांचे संबंध असे आमचे घरगुती जोडलेले आहेत. आणि त्या संबंधामुळे आज नरेशच्या फोनवर का होईना पण मला 2 मिनिटासाठी म्हटलं जाऊन नरेशची भेट घ्यावी आणि परत जाता येईल. परंतु इथं आल्यानंतर असा हा भव्य कार्यक्रम बघितल्यानंतर मन होत नव्हतं का इथं पुढे जायचं कसं. आणि आल्यानंतर यांनी मला डायरेक्टच माईकच हातात दिला, आता इथं बोलायचं काय. तर अशा या नरेशच्या वडिलांचे आमचे संबंध होते. नरेश नेहमी चालक, तर तो इथून नेहमी कापरोडला यायचा, कापरोडला हजेरी लावायचा, परत 5ची ड्युटी संपली का नंतर इकडे यायचा. असे आमचे संबंध घडत
त्यांची सर्व्हिस पूर्ण झाली आणि कालांतराने आमचे रिलेशन संपूर्ण आहे का काय असं म्हणून नरेशला महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळाली. मी कापुराडेवरून नंतर काही दिवसासाठी काही दिवस म्हणजे जवळ 8-9 वर्ष मी मोडकसागरला कार्यरत होतो. मोडकसागरला कार्यरत असताना नरेशची आमचा कायमचा संबंध यायचा आणि ते वडिलांचे जे संबंध होते ते आजपर्यंत नरेशने सुद्धा जुळवून ठेवलेले आहेत. अजूनपर्यंत नरेश अजून विसरलेला नाही आणि या संबंधामुळे आज या मातोश्री अंजना आई यांच्या या 65व्या वाढदिवसानिमित्त इथं येण्याचा योग आला आणि योग आता बाकी जास्त बोलण्यापेक्षा कारण आपण आईसाठी एकच म्हणू शकतो का त्यांना दीर्घायुष्य देऊ अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. कारण त्यांना शुभेच्छा देण्या इतकं तर आपण तर मोठं नाही आहे कारण माझं वय अजून त्यांच्यापेक्षा कितीतरी कमी आहे. त्यामुळं आपण त्यांना दीर्घायुष्य शतायुष्य व्हावं अशी ईश्वराचरणी प्रार्थना करू शकतो अशी मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय भारत. साजरा होतोय परंतु आईंची शताब्दी ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेलाही आपण सर्वांनी असावं अशा शुभेच्छा भोईर साहेबांनी या निमित्तानं दिलेल्या आहेत. आपला मुलगा ज्या ठिकाणी कार्यरत आहे आपले पतिदेव ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणच्या एका अधिकाऱ्याने अशा प्रकारच्या उत्तम भावना व्यक्त करणं यापेक्षा या वाढदिवसाचं औचित्य वेगळं काय. सन्माननीय भोईर साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद. खरं तर या निमित्तानं उपस्थित झालेले चरबोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूरचे संचालक जगदीशदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आपणही व्यासपीठावर उपस्थित राहावं. त्यांचा यथोचित सन्मान यानंतर लगेचच केला जाईल. जगदीशजी पवार साहेब. मनाशी घेऊन उठले रणी सांबरे हो. पोहोचू दे विद्या घरोघरी करू जगणे पावन हो. नांदू दे सुख हे अंगणी माझ्या लोकांच्या जीवनी. समृद्ध कराया समाज हा दिला पदर मायेचा. जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ. जय 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 हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ हो. सूर्य उगवला होता ह्या गरिबांच्या साठी हो. जन्माला आले निलेश रूपी आमच्यासाठी हो. तो सूर्य उगवला होता ह्या गरिबांच्या साठी हो. जन्माला आले निलेश रूपी आमच्यासाठी हो. ह्या सगळ्याला स्वाभिमानी बनवाया उठले हो. झोकून दिले तन आन प्राण जनसेवेसाठी हो. शिक्षेने मिळवू भाकरी ना करू कुणाची चाकरी. मातीत रोवून पाय भरारी घेण्या शिकविले हो. जय जय जिजाऊ हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ. जय 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 हो जिजाऊ ही आपली संस्था जिजाऊ हो. माऊली
धन्यवाद. मावताना खरं तेजल तुझं मनापासून कौतुक आहे. चित्र काढावं तर कुणाचं काढावं हा विचार जेव्हा तुझ्या मनात आला त्याच वेळेला खऱ्या अर्थानं तू जिंकलीस आणि अप्पांना तू हृदयामधून आपल्या कुंचलातून कागदावर आणलं आणि प्रेम करून आपल्या सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचवलं. तेजलसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. दैवत खरे ना मिळाले ना मिळणार कधी शत आयुष्य लाभो तुला वाढदिवसाच्या मंगल दिनी जन्म देऊन
कष्ट भोगुनी तू सुख आणले घरी. तुझे उपकार आम्ही फेडू शकणार नाही. तुझे उपकार आम्ही फेडू शकणार नाही. आयुष्य लाभो तुला वाढदिवसाच्या मंगल दिनी. वाली नव्हता कुणी तरी छाया आम्हा दिली. बहीण भावांच्या प्रेमाची गाठ तू बांधली. वाली नव्हता कुणी तरी छाया आम्हा दिली. बहीण भावांच्या प्रेमाची गाठ तू बांधली. माहीतच राहू दे ग नको दूर लोटू कधी. माहीतच राहू दे ग नको दूर लोटू शत कधी. आयुष्य लाभो तुला वाढदिवसाच्या मंगल दिनी. कासे वाटते आई मज तुझ्यासाठी. आम्हा मिळावा जन्म पुन्हा तुझ्या पोटी. कासे वाटते आई मज तुझ्यासाठी. आम्हा मिळावा जन्म पुन्हा तुझ्या पोटी. आई रूपी दैवत हे पाठी उभे राहू दे. आई रूपी दैवत हे पाठी उभे राहू दे. शत आयुष्य लाभो तुला वाढदिवसाच्या मंगल दिनी. आई सारखे दैवत खरे ना मिळाले ना मिळणार कधी. शत आयुष्य लाभो तुला वाढदिवसाच्या मंगल दिनी. आई सारखे दैवत खरे ना मिळाले ना मिळणार कधी. शत आयुष्य लाभो तुला वाढदिवसाच्या मंगल दिनी. उदंड आयुष्य देऊ दे निरोगी आयुष्य असं 100 साजरे करण्याची संधी आपल्याला सर्वांना मिळाली पाहिजे अशी प्रार्थना करतो. मला खरोखरच या कुटुंबाचा खूप आनंद वाटतोय. कारण मी तरी स्वतः व्यक्ती मानणारा माणूस आहे का आपल्या आईपेक्षा मोठं दैवत या जगामध्ये, आईबाबांपेक्षा मोठं दैवत या जगामध्ये नाहीये. या गोड कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले सर्वांचे बाबा, व्यासपीठावर बसले सर्व सन्माननीय उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, सर्वांना माझा नमस्कार. आजच्या या गोड कार्यक्रमाला येण्याची संधी मला मिळाली, आयोजकांनी बोलवलं त्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे. आणि आईचा वाढदिवस, या वाढदिवसाला यायचं नाही तर मग कुठल्या कार्यक्रमाला जायचं. आणि घराघरामध्ये आपल्या तर जिजाऊ मार्फत हेच शिकवण दिली जाते का प्रत्येकाने पहिल्यांदा आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे, त्याचबरोबर बहिणींची सेवा केली पाहिजे आणि त्यानंतर मग जगाचा विचार आपण केला पाहिजे किंवा स्वतःचा विचार केला पाहिजे. कारण त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, 9 महिने पोटामध्ये ठेवून ते आपलं रक्षण केलेलं आहे. अगदी लहान बाळामध्ये दूध दिलं, त्याच्यानंतर मऊ भात खायला शिकवला, आपल्याला चांगलं वळण दिलं.
मी तर आई वारंवार बोलत असतो का जर माझी आई माझ्या पाठीची नसती तर आज इथे बोलण्याची संधी मला कधी मिळाली नसती. कारण त्या काळामध्ये मी बघितले का मला सकाळी 5:30 वाजता निघायला लागायचं, भिवंडीला कॉलेजला जायचं. आई आंघोळ करून भाकरी भाजून भाकरी खायला देऊन मला स्टॉपवर सोडायला यायची. त्यामुळे मी आज करू शकतो किंवा बोलू शकतो. आज समाजाबाबत बोलायचं गेलं तर यापेक्षा मोठी संधी आज मोठ्या प्रमाणात समाज उभा आहे. प्रत्येकाने आपण हे ठरवलं पाहिजे का आपल्या घरातील वाडवडील आहेत, आई वडील आहेत, हे आपले यांच्यापेक्षा मोठं दैवत नाही. यांची पहिल्यांदा पूजा केली पाहिजे. यांच्या सुखदुःखाचे, यांच्या अडचणीचे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि यांचं लक्ष दिलं हे पुण्य आहे. हे पुण्यच आपल्याला रस्त्याला गाडी पुढे ठोकून देत नाही, कारण यांच्या आशीर्वादाने शिवाय आपण आपलं जीवन जगू शकत नाही. आज आई आजच्या दिवशी इतकंच सांगतोय का शहापूर तालुक्यात प्रत्येक गावात प्रत्येक आईचा जरी वाढदिवस झाला तरी मी नक्कीच प्रत्येक कार्यक्रमाला, या गोड कार्यक्रमाला उपस्थित राहील, आईचे आशीर्वाद घेईन. कारण तुमच्यापासून जगण्याची ऊर्जा आम्हाला मिळते. जर तुम्ही ऊर्जा देता त्या ऊर्जेवरच मुलं बाळा आम्ही रोज फिरत असतो. नातवंडांना अंकुश असतो का आजी आहे, आजी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचे लाड सगळ्यांचे करत असतात. आणि अशा आईला पुन्हा एकदा माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, आपल्या सर्व समाजाकडून खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. इथे संतांचा आशीर्वाद तर त्यांना लाभलाच आहे. त्यांना चांगली मुलं सुना दिलेली आहेत, नातवंड दिले आहेत. ते सर्वजण त्यांची काळजी घेता येत आहेत. त्यामुळेच आईला पुन्हा एकदा दीर्घायुष्य लाभू दे इतकं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आपल्याला लावलेल्या उपस्थितीबद्दल. या परिवाराच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद. खरं तर आजच्या दिवसभरामध्ये गोडे परिवाराच्या या स्तुत्य अशा कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मुंबई धारावीच्या आमदार ज्योतिताई गायकवाड मॅडम यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लावली. इतकी महानता या कार्यक्रमाचे पूज्यश्री आलोकनाथजी बाबा त्यांनी म्हटलं की आता बोलण्यापेक्षा मी सर्वांना दर्शनाचा लाभ देणं उचित ठरेल. त्यामुळे आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थितीबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद देऊया. आणि सर्वांना विनंती आहे की यानंतर महाप्रसाद आहे, कारण हा कार्यक्रम एखाद्या एक दिवसीय हरिनाम सप्ताहासारखा झाला. अगदी हरिपाठ झाला, भजन झालं सगळं. त्यामुळे नामगजर झाला, हरिभक्तीपारायण आहेत अंजना ताती. त्यामुळे या निमित्तानं उपस्थित राहिलेले पूज्यश्री आलोकनाथजी बाबा यांना मनापासून धन्यवाद. सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब अर्थात आपणा सर्वांचे लाडके आप्पा यांना मनापासून धन्यवाद आहे. सन्माननीय अतुलजी असतील, त्याचप्रमाणे डोणे साहेब असतील, दिनेशजी निमसे साहेब असतील, सुनीलजी भेरे साहेब, त्याचप्रमाणे राजेजी गडगे साहेब, रेगडे साहेब, सन्माननीय रामचंद्र जागरे साहेब, त्याचप्रमाणे किरणजी सातपुते, संजयजी बेडे साहेब, जगदीशदा पवार साहेब, अप्पा भोईर, पुंडलिकजी भोईर आणि उपस्थित सर्व मान्यवरांना मनापासून धन्यवाद देतो. आणि स्टेज प्रोग्राम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. आपणा सर्वांना पुनश्च विनंती करतो की आपण स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये. महाप्रसाद अर्थात भोजन आणि एका बाजूला सुश्राव्य भजन या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला सुरू असतील. आपण सर्वांनी लावलेल्या उपस्थितीबद्दल आपल्याला अगदी मनापासून धन्यवाद. भोजन आणि भजन या दोन्हींचा आस्वाद आपण सर्वांनी घ्यावा ही विनंती.
काय फायदा आहे तुला?
दयालु हे भगवंता दीन दयालु याद क्षणी तू याद क्षणी तू सत्यनारायणा
वा वा खरंच.